प्रभाग क्रमांक 9 चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार जयेश मुरकुटे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून मोठा प्रतिसाद मतदारांकडून त्यांना मिळतोय। मतदारांच्या भरपूर अपेक्षा माझ्याकडून आहेत आणि त्या मी पूर्ण करणार असं आश्वासन जयेश मुरकुटे यांनी मतदारांना दिलंय। एक तरुण म्हणून मला मतदारांनी काम करण्याची संधी द्यावी अशी प्रतिक्रिया जयेश मुरकुटे यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। प्रभाग क्रमांक 9 मधले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार जयेश मुरकुटे आपल्या सोबत आहेत। जयेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। अंतिम टप्प्यात हे सगळं आलेलं आहे, सगळ्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात का आणि काय मतदारांचं नेमकं म्हणणं आहे? हो, नक्कीच मी या संपूर्ण प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांपर्यंत पोहोचतोय। माझं कुटुंब, माझे सगळे सहकारी हे मतदारांपर्यंत, या परिसरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत। त्याचबरोबर आमचं जे विजन आहे या परिसराकडे पाहता ते मांडणी करतायत। सूस आणि म्हाळुंगे ही दोन्ही गावं नव्याने समाविष्ट झालेली आहेत। एकंदरीत इथे इन्फ्रास्ट्रक्चरचा बराच मोठा प्रॉब्लेम आहे। मला पर्सनली असं वाटतं बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या परिसरामध्ये अनेक इथून मागच्या चुका, या इथून मागच्या नेतृत्वांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या झालेल्या आहेत। त्या चुका भविष्य काळामध्ये सूस आणि म्हाळुंगे या गावामध्ये घडल्या नाही पाहिजे, याकरता असे आपण सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना संधी दिली पाहिजे ज्यांचा कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ नाहीये। 100% मतदारांना आमिष दाखवलं जातंय, पण दुर्दैव असं आहे की या परिसरातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इतर पक्षांचे, त्यांना कुठल्याही प्रकारे या परिसरामधल्या विकास कामांविषयी बोलायचं नाहीये। प्रत्येक जण ह्याचे त्याचे पाय खेचणं मागे लागलेला आहे आणि ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि नक्कीच मला खात्री आहे या परिसरातले सगळे नागरिक सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना यंदा संधी देतील। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।